एक मोठा थ्रेड असा आहे की पंढरपूरशी नातं सांगणारी ही मालिका आहे. तुमचं स्वतःचं पंढरपूरशी काही नातं आहे का? काय आहेत त्या एक तर महाराष्ट्राचं दैवत तिकडे आहे वास्तवाला म्हटल्यानंतर माऊली आणि म्हणजे ऊर भरून येतं. पंढरपूरच्या बाबतीत काय माहिती आहे निलिमा, मी फार पूर्वी पंढरपूरला प्रयोग केलेत नाटकाचे. म्हणजे अगदी गुंतता हृदयापासून आहे जेव्हा खूप चालायची तिथे नाटकं. आणि तेव्हा अगं खरं त्या पंढरपूरचं म्हणजे माऊलीच्या मंदिरात जायचं ना, काहीच असं ते रायनी बिनी का आम्ही लिटरली तिकडे जायचो नाही. त्याला थिएटर नाट्यगृह होतं पण आम्ही दर्शनाला जायचो आणि अक्षरशः जाऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. म्हणजे तेव्हा अजिबात गर्दी नाही, कुठलं हे नाही हो. आणि त्याच्यानंतर अर्थात अचानक ते नाटकाचं सेंटर म्हणून ते जरा थोडंसं विरलं आणि त्याच्यामुळे ते पंढरपूरला पुन्हा जाणं झालं नाही, ते आत्ता गेले. दुसरं एक त्याच्याशी माझं एक नातं म्हणजे माझं आजोळ बार्शीचं. बार्शी पंढरपूर मला वाटतं खूपच नजीकच आहे, त्याच्यामुळे तो हेल पण मला असं थोडंसं आठवलं माझे मामा वगैरे. कारण ते माझे मामा किंवा माझ्या माम्या ज्या होत्या शुद्धच बोलायच्या, शुद्ध मराठी पण हेल काढून. तर ते मी थोडंसं इथे घेतलेलं आहे. म्हणजे बाकीचं राया वगैरे जे अशिक्षित आहेत ते काय काय वगैरे असं म्हणतील कदाचित. आम्ही तो हे घेतला की थोडीशी सुशिक्षित घरातली आहे त्याच्यावर. तर मी काय मंजिरी काय मी ते बोलतं. तर ती एक छान अशी आठवण. आणि पंढरपूरला जाऊन शूटिंग केलं गं. म्हणजे अर्थात उन्हाळा म्हणजे मी म्हणत होता, मला वाटतं 40-42 डिग्री टेम्परेचरमध्ये. तुम्ही बैलगाड्यांची शर्यत पाहिली पण ते 3 पण आहेत. तर तेव्हा आम्ही केलं की काम. आणि मला आठवतं की ते इतकं ऊन मला लागलं की माझा आवाजच बसला. माझा बसला मग नंतर विशालचाही थोडासा बसला. आणि आम्ही विचार करतो उन्हामुळे आमचे आवाज का बसले बरं. तर हो पण मजा आली. आणि आत्ताही फार मजा येते. सेटही खूप पॉझिटिव्ह आहे कलावंत स्टुडिओ. आणि मुलं फार फार मस्त आहेत. आमचे पंटर लोकसुद्धा इतके छान आहेत माहिती आहे. आणि मला ताई तुम्हाला हे विचारायचं की मालिकेतही तुम्ही एक छान रमता आणि अर्थात ती मालिका स्वीकारताना मात्र तुम्ही वेळ घेता पण त्यानंतर तुम्ही त्या मालिकेत रमता. तर असं काय आहे की तुम्हाला मालिका आवडतात, काय असतं? वेळ आता हे बघ, प्रत्येक टप्प्यावर इतकी वर्ष मी कामं करते. म्हणजे नाटकात कामं करायची तेव्हा मला ते नाटक करू आता नाही म्हटलं तरी मग चित्रपट तर चालूच आहेत. आत्ता पण माझं एक आता येईलच दिवाळीत. चित्रपट नाही सोडणार मी, कारण 8-10 दिवसाचं काम असतं गं. मालिकेचं मला कारण मी करणं म्हणजे मला आवडतं शूटिंगला जायला. माझ्याकडे आता वेळ आहे. असं काही नाही की एवढं सारखं बरं वेब सिरीज येतात आणि परत ते पण परत थोडंच असतं शूटिंग. आम्ही नाटकातली माणसं, आम्हाला सातत्य लागतं. बरं नाटक करायचं तर ते 200% मला आवडायला पाहिजे. प्रॉब्लेम तो आहे. आणि त्याच्यानंतरच मी ते करणार. दुसरं म्हणजे बाहेरगावी जायचं नसतं, हे असतं. म्हणून मला मालिका आवडते. मालिकेत मी पहिल्यांदा जे सुरू केलं ते ह्याच कारणाने केलं की मुंबईतल्या मुंबईत होणार. मी कधीही का होईना पण माझ्या घरी परत जाणार. आणि रोज जाऊन छान गं, म्हणजे तुम्ही अपडेटेड राहता. यंगर पिढी काय करते, कशा तऱ्हेचा विचार करते, किती फोकस्ड आहेत. आणि बिचाऱ्यांवर खूप प्रेशर्स आहेत गं. म्हणजे आम्ही त्या वेळेस होतं, आम्हाला काही बिंदास असेच रोल यायचे, अशाच विजाबाई बोलवायच्या. म्हणजे काय भाग्यवान बघ ना. आणि त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. आणि त्यांना तसं हे नाही आहे, पाया नाही आहे ना, म्हणजे नाटकाचा म्हणा किंवा तरीसुद्धा दे आर डुईंग सो वेल.